हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. सो आज मला एक स्पेशल मेकअप करायचा होता. या मेकअपसाठी मी सकाळी सकाळीच माझ्या शॉपवर आली आणि शॉपवर येऊन मला मेकअप करायचा होता. सकाळी सकाळी सगळी कामं आटोपली आणि त्यानंतर शॉपवर आली. शॉपवर आज मुली पण आलेल्या नव्हत्या, शॉपसुद्धा उघडलेलं नव्हतं. सो मी स्वतःच आज शॉप ओपन केलं आणि तुम्ही वातावरणसुद्धा बघू शकता. खूप सुंदर अशा प्रकारचं वातावरण होतं, पावसाचं वातावरण होतं आणि मला आज एक सोबर सिंपल असा मेकअप लुक करायचा होता. सो खूप कमी स्टेपमध्ये मी हा मेकअप करणार आहे. सो शॉप उघडलं, शॉपमध्ये गेले, झटपट चेंज केलं, साडी घातली आणि मेकअपला सुरुवात केली. सो तुम्ही बघू शकता आज शॉपमध्ये कुणीही नाही आहे, मी एकटीच होते आणि शॉपमध्ये मी मेकअप स्टार्ट केला. सो सकाळपासनं मी सकाळी फक्त फेस वॉश केलेला होता आणि त्यानंतर मी स्वयंपाक देखील केला. स्वयंपाक करताना माझा फेस जो आहे तो टोटली ऑइली झाला होता. बेसिकली माझा फेसच ऑइली आहे, स्किन जी आहे ती माझी ऑइली स्किन आहे. सो गॅससमोर अजून जास्त ऑइल सिक्रेट झालं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण फेसवर ऑइलनेस दिसत आहे. तर हा ऑइलनेस कमी करण्यासाठी मी ते वेट वाईप्स यूज करणार आहे. सो वेट वाईप्सऐवजी आपण फेस वॉशसुद्धा करू शकता. फेस वॉशने डीप क्लेन्स होतो फेस. सो मी ते वापरला नाही आहे फेस वॉश. मी ते आपण जे वेट वाईप्स वापरतो ते वेट वाईप्सच यूज करणार आहे. आणि टोटली माझा टी झोन वगैरे आहे तो सगळा ऑइली आहे आणि हा जो ऑइलनेस आहे हा मी कमी केला आहे वेट वाईप्सनी. सो इथे डॉक्टर रशीदचे वेट वाईप्स माझ्याकडे होते. त्या वेट वाईप्सनी मी फेस जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. आपल्याला माहितीच आहे मेकअपमध्ये जे आहे ते बेसिकली आपल्याला मेकअपमध्ये फेस जो आहे तो खूप क्लीन पाहिजे असतो. त्यावर कुठल्याही प्रकारचं ऑइलनेस, डस्ट, धूळ वगैरे असं काहीही नको असतं. सो त्यासाठी आपल्याला वेट वाईप्सने फेस जो आहे तो क्लीन करायचा असतो. इथे तुम्ही क्लेन्झरसुद्धा यूज करू शकता. डिपेंड ऑन तुमच्याकडे वेळ किती आहे आणि तुम्हाला मेकअप कशा टाईपचा मेकअप करायचा आहे त्यावरसुद्धा तुमचं टोटली प्रिपरेशन जे आहे स्किनचं ते डिपेंड आहे. सो मी ते वेट वाईप्स यूज करून व्यवस्थित फेस क्लीन केलेला आहे. आणि ह्यानंतर मला करायचं आहे टोनर. सो टोनरसाठी ते मी स्प्रे बॉटल यूज करू शकते किंवा मग तुम्हाला जर डीप टोनिंग करायचं असेल तर तुम्ही ते जो तुमचा कॉटन आहे कॉटनवर टोनर घेऊनसुद्धा तुम्ही ॲप्लाय करू शकता. इथे माझ्याकडे SSCPLचं रोज टोनर आहे. सो ऑल स्किन टाईपसाठी जातं आणि खूप सुंदर आहे, रेग्युलर यूज तुम्ही करू शकता. सो मी ते रोज टोनर यूज केलेलं आहे. कॉटनवर व्यवस्थित घेऊन व्यवस्थित फेसवर ॲप्लाय केला आहे. जे टोनर आहे त्या टोनरचं फंक्शन जे आहे ते टोनरचं फंक्शन तुमचे पोर्स जे आहे ते मिनिमाइज करण्याचं करतं. म्हणजे खूप सगळे मिनिमाइज नाही होणार बट लिटिल बिट थोडेसे जे आहे ते तुमचे पोर्स जे आहेत ते क्लोज होणार आहेत आणि मिनिमाइज होणार आहे. सो अशा पद्धतीने आपण टोनिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही टोनरची जर टेक्निक तुम्ही यूज केली तर थोडीफार जर तुमच्याकडनं फेसवर जर थोडीफार जरी डस्ट वगैरे राहिली तरीसुद्धा ती टोनरच्या हेल्पने तुमची रिमूव्ह होणार आहे. अशा पद्धतीने स्किनचं क्लेन्झर आणि टोनर झालं आहे. क्लेन्झर आणि टोनरनंतर आपल्याला करायचं असतं मॉइश्चरायझर. सो इथे मॉइश्चरायझरसाठी मी ते एम्ब्रोलिसिसची क्रीम यूज केलेली आहे. तर एम्ब्रोलिसिसचं जे मॉइश्चर आहे याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता. मी खूप कमी क्वांटिटी यूज केली आहे बिकॉज माझा फेस जो आहे तो मी जसं सांगितलं तुम्हाला की ऑइली आहे. सो ऑइली फेस असल्यामुळं मी एम्ब्रोलिसिसची जी क्वांटिटी आहे ती कमी घेतली. त्यातले त्यात ह्युमिड वातावरण आहे म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मॉइश्चरायझर यूज करता त्यावेळेस तुमचं क्लायमेट, तुमची स्किन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला जी क्वांटिटी आहे मॉइश्चरायझरची ती कमी जास्त करता येते. मी ते वॉटर बेस मॉइश्चरायझर जरी लावलं असतं तरी पण चालणार होतं बट आज माझ्याकडे वॉटर बेस मॉइश्चरायझर मी कॅरी नव्हतं केलं. सो माझ्याकडे एम्ब्रोलिसिस होती. सो एम्ब्रोलिसिसच यूज करून मी क्वांटिटी जी आहे ती कमी जास्त करून फेसला जे आहे ते व्यवस्थित मॉइश्चराईज केलेलं आहे आणि स्किन माझी तयार झालेली आहे. त्यानंतर मी इथे करणार आहे कन्सिलिंग. सो तुम्हाला म्हणजे मेकअपमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते कन्सिलर असतं. सो इथे मी ऑरेंज कन्सिलर प्लस माझ्या स्किन टोनपेक्षा एक डार्कर जो कन्सिलरचा शेड आहे तो मिक्स केलेला आहे. 2 शेड मी मिक्स करून व्यवस्थित डोळ्याच्या खाली आणि जिथे जिथे मंकी पॅच वगैरे जिथे जिथे फेसवर प्रॉब्लेम आहे तिथे तिथे मी कन्सिलर यूज केलेला आहे.
कन्सिलर जे आहे ते ॲफ्रेलचं कन्सिलर माझ्याकडे पॅलेट आहे. सो ॲफ्रेलचा कन्सिलर पॅलेटमधलंच कन्सिलर मी यूज केलेला आहे. हो, हे जे कन्सिलर आहे याचं कव्हरेज जे आहे ते खूप सुंदर कव्हरेज आहे. आणि कव्हरेज म्हणजेच तुमचे जिथे जिथं प्रॉब्लेम आहे ते टोटली 100% तुमचे प्रॉब्लेम्स जे आहे फेसवरचे ते कव्हर करणार आहे. आणि फेसला एक छान प्रकारे तुमच्या बेस देणार आहे. सो पिंपल्सचा डाग दिसतो आहे फेसवर, तर त्या पिंपल्सच्या डागवर जे रेडिश ऑरेंज कलरचं करेक्टर आहे ते मी यूज केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याला न्यूट्रलाइजसुद्धा केलेलं आहे स्किन टोनच्या कन्सिलरनी. सो ज्यावेळी तुम्ही करेक्टर यूज करता त्यावेळी कंपल्सन आहे तुम्हाला की तुम्हाला त्याला न्यूट्रलाइजसुद्धा करायचं आहे. म्हणजे जो तुमचा डार्क कलर आहे करेक्टरचा तो तुमचा दिसणार नाही आहे. सो तुम्ही बघू शकता मी पिंपल्सचा जो डाग आहे तो व्यवस्थित हाईड केलेला आहे. आणि यानंतर मी करणार आहे फाउंडेशनसाठी मी इथे फॉरेवरचे शेड यूज केलेला आहे. फॉरेवरचा जो शेड आहे ॲक्च्युली माझा नंबर जो आहे तो 7 नंबर आहे. माझ्याकडे एकदम 7 नंबरचा फाउंडेशन नव्हता. सो मी 7 नंबरचा फाउंडेशन तयार केला आहे. तो असा केला आहे की डार्क कलर आणि लाईट कलरचे 2 फाउंडेशन माझ्याकडे होते. ह्या 2 फाउंडेशनला मिक्स करून मी माझ्या स्किन टोनचं फाउंडेशन तयार केलेलं आहे. सो तुमच्याकडे अशा पद्धतीचे जर 2 फाउंडेशन असेल तर तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुमचा जो शेड आहे पर्टिक्युलर फाउंडेशनचा तो तुम्ही तयार करू शकता. अशा पद्धतीने जे मिक्सिंग पॅलेट आहे मिक्सिंग पॅलेटवर मी 2ही शेड घेऊन फिंगरच्या हेल्पनी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि माझ्याकडे ब्युटिलिशियसचा ब्लेंडर होता. तो ब्लेंडर मी व्यवस्थित वॉश करून, ओला ब्लेंडर आहे वेट ब्लेंडर, त्या ब्लेंडरनी मी जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित फेसवर ॲप्लाय करत आहे. फाउंडेशन जो तुम्ही ज्यावेळेस ब्लेंड करता त्यावेळेस प्रेशर जो आहे तो नेहमी लो ठेवा. त्यानंतर अजून एक टिप्स म्हणजे तुमचं जे ब्लेंडर आहे ते व्यवस्थित त्याचा जो प्लेन एरिया आहे त्या मोस्टली तुमचा प्लेन एरिया जो ब्लेंडरचा आहे तो यूज करा. आणि खूप डॅबिंग मोशन जे आहे तुमचं ते खूप प्रेशरने नका करू, खूप स्लोली, खूप सावकाश तुमचा हात जो आहे तो खूप स्लो चालला पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित प्रकारे ब्लेंड होणार आहे. तुम्हाला फाउंडेशनचं कुठलंही लेअरिंग करायचं नाही आहे फेसवर. जर तुम्ही फाउंडेशनचं लेअरिंग केलं तर जो मेकअप आहे तो क्रॅकी होतो आणि खूप हेवी वाटतो. सो फाउंडेशनचं जे तुम्हाला लावायचं आहे ते अगदी म्हणजे अगदी कमी लेअरिंगमध्ये फाउंडेशन लावा. आणि थोडंसं जरी फाउंडेशन घेतलं तर ते संपूर्ण फेसला तुमच्या कवर करणार आहे. बिकॉज तुम्ही कन्सिलिंग जे आहे ते प्रॉपर केलेलं आहे. सो इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी फाउंडेशन जे आहे ते संपूर्ण फेसवर व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. कुठलेही प्रकारचे डाग धब्बे जे फेसवर होते ते कुठलेही दिसत नाही आहेत. इथे फक्त जो माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स होता तो दिसतो. बिकॉज टेक्स्चर तुम्ही लपवू शकत नाही. तुमचे दाग धब्बे जे आहेत ते टोटली तुम्ही हाईड करू शकता. बट जे टेक्स्चर आहे स्किनचं ते ॲज इट इज दिसणार आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं ब्लेंड करून झालेलं आहे. तुमचं फेस ब्लेंड करून झाल्यानंतर, फेसवर फाउंडेशन ब्लेंड करून झाल्यानंतर तुम्हाला नेक एरियासुद्धा पूर्ण कवर करायचं आहे. त्याचबरोबर तुमचे इयर्स असतील, हे असेल तर सगळीकडे तुमचं फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचं आहे. पिंपल्स जे आहेत मी तुम्हाला ते सांगत आहे की पिंपल्स जे आहेत ते तुम्ही हाईड नाही करू शकत. तुमचं टेक्स्चर जे आहे स्किनवर ते ॲज इट इज राहणार आहे. बट जे प्रॉब्लेम्स होते ते टोटली हाईड झालेले आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड झालेलं आहे. आणि फाउंडेशन ब्लेंड झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे. तुम्ही थोडंसं थांबल्यानंतर फॅन तुमचं चालू पाहिजे. थोडंसं थांबल्यानंतर तुम्हाला इथे करायचं आहे फिक्सिंग. सो इथे मी कुठल्याही प्रकारचं कटिंग, कॉन्ट्रिंग वगैरे करणार नाही आहे. हायलायटिंगसुद्धा मी करणार नाही आहे. सिम्पल जे पावडर आहे पावडरनी मी लॉक करणार आहे फाउंडेशन. सो मी ते लोरा मार्सियरची पावडर घेतलेली आहे आणि लोराची पावडर घेऊन व्यवस्थित जे फाउंडेशन आहे ते फिक्स करणार आहे. इथे कुठल्याही प्रकारचं मी कटिंग, कॉन्ट्रिंग किंवा हायलायटिंग केलेलं नाही आहे. सोबर सिम्पल मेकअप आहे. खूप लो स्टेपमध्ये आहे. व्हिडिओ मान्य आहे, व्हिडिओ थोडासा मोठा होतो. बट कसं की छोटे छोट्या टेक्निक्स आहेत त्या तुम्हाला सांगणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा होतो. बट संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खूप छोट्या गोष्टी आहेत की त्या मी ह्या व्हिडिओत सांगितलेल्या आहेत तुम्हाला, की ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर खूप सुंदर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा सेल्फ मेकअप करू शकता. सो तुम्ही बघू शकता की जे स्पंज आहे त्या स्पंजनी व्यवस्थित जी लूज पावडर आहे ती मी लावत आहे. आणि लूज पावडरनी फाउंडेशन जे आहे ते टोटली फेसवर फिक्स केलेलं आहे.
आणि फाउंडेशन फिक्स करण्यासाठी इथे कुठल्याही प्रकारची कॉम्पॅक्ट वगैरे तुम्हाला यूज नाही करायची. तुम्हाला फाउंडेशन प्रॉपरली लूज पावडरनीच फिक्स करायचं आहे. त्यानंतर मी ते फेवरेट माझं जे आहे ब्लशर, ते ब्लशर करत आहे. इथे मी सिम्पल ब्लशर यूज केलं आय मॅजिकचं ब्लशर यूज केल्यानंतर ते व्यवस्थित ब्लेंडसुद्धा तुम्हाला करायचं. थोडंसं स्माईल करून तुम्ही लावलं तर खूप सुंदर प्रकारे ते लागलं जातं. सो तुम्ही इथे बघू शकता की मी छानसं असं पिंक जे ब्लशर आहे ते सिलेक्ट केलेलं आहे. खूप हेवी ब्लशर मी इथे केले नाही, खूप साधं सिम्पल ब्लशर मी इथे यूज केलं आहे. आणि ब्लशर झाल्यानंतर तुम्हाला आईजचा मेकअप करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे नोजवर सुद्धा, थोडंसं चीनवर सुद्धा रिकामा ब्रश झाला तुमचा टोटली की मग तुम्हाला तो फक्त फिरवायचा आहे. त्यानंतर मी इथे घेणार आहे मॅकचा आयशॅडो पॅलेट. हे जे मॅकचं आयशॅडो पॅलेट आहे खूप मिनी पॅलेट आहे, खूप सुंदर असं आयशॅडो पॅलेट आहे. छोटंसं आयशॅडो पॅलेट जर तुम्हाला तुमच्या व्हॅनिटीमध्ये ॲड करायचं असेल किंवा मग तुमच्या सेल्फ मेकअपसाठी तुम्हाला कॅरी करायचं असेल तर खूप छान आहे. त्यात शिमरी शेड पण आहेत, मॅट शेड पण आहेत. तर त्यातला एक सिम्पल मॅट शेड जो आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे आणि ते ॲप्लाय करत आहे. तुम्ही बघू शकता जितकं तुमचे आयशॅडो कॉस्टली असतात तितके सुंदर ॲप्लाय होतात. खूप ब्लेंड करावं लागत नाही आणि खूप सुंदर प्रकारे ॲप्लायसुद्धा होतात. खूप पावडरी नसतात, खूप सिम्पल आणि सोबर तुम्हाला आयशॅडो करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप सिम्पल आयशॅडो मी ते क्रिएट केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं शिमर वगैरे यूज केलेलं नाही आहे. साधं सिम्पल मॅट आयशॅडो, पावडर आयशॅडो जे आहे मॅक्सचं ते इथे यूज केलेलं आहे. आणि ब्लेंडिंग ब्रश जो आहे तो लार्ज ब्लेंडिंग ब्रश आहे माझा. त्या लार्ज ब्लेंडिंग ब्रशनी व्यवस्थित जे आयशॅडो आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि आयशॅडो ब्लेंड झाल्यानंतर मी इथे करणार आहे लायनर. सो लायनरसाठी इथे मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे लायनर आवडतात. सो कलरचं आय लायनर मी प्रेफर करते. माझ्याकडे वेस्ट साईडचे खूप सुंदर असे लायनर आहे ते. सो कलरफुल जे लायनर आहे ते मी इथे यूज करणार आहे. ते ग्रीन कलरचं लायनर माझ्याकडे अवेलेबल होतं. सो मी ग्रीन कलरचं लायनर लावणार बिकॉज माझी साडीसुद्धा थोडासा ग्रीन शेड आहे. सो मी ग्रीन कलरचं लायनर इथे ॲप्लाय करणार आहे. सो व्यवस्थित ग्रीन कलरचा लायनर जे आहे ते मी इथे ॲप्लाय केलेला आहे. आणि डोळ्यांना एक वेगळा लुक दिलेला आहे. आता इथे मी कुठल्याही प्रकारचं शिमर वगैरे यूज केलं नाही म्हणून थोडंसं जे लायनर आहे त्यातच थोडं शिमर आहे. थोडंसं शिमरी जे आयलायनर म्हणतो त्या पद्धतीचं आयलायनर आहे. आणि तुम्ही व्यवस्थित ते लायनर लावल्यानंतर बघू शकता तुम्ही इफेक्ट त्याचा जो थोडासा शिमरी असल्यामुळे तो थोडासा चमकतो आहे आणि तो सुंदरसुद्धा दिसतो आहे. तर अशा पद्धतीने लायनर जे आहे ते मी सिंगल लायनर लावलं होतं. खूप हेवी लायनर जे आहे ते मी ते लावलेलं नाही आहे, सिम्पल लायनर लावलेलं आहे. आणि तुम्ही डोळे बघू शकता की ह्या ग्रीन ज्या लायनरनी डोळ्यांना जे लुक आहे ते व्यवस्थित आले. आणि तुमच्या साडीला मॅचिंग तुम्ही लावल्यानंतर थोडासा एक वेगळाच लुक क्रिएट होतो. त्यानंतर मला इथे करायचा आहे मस्कऱ्यासाठी माझ्याकडे इथे फेरारुसीचा मस्करा आहे. आणि फेरारुसीच्या मस्कऱ्यामध्ये 2 मस्करे असतात, छोटा आणि मोठा. सो जो बिगवाला मस्करा आहे तो मी अप्पर लॅशेसला लावत आहे. आणि जो स्मॉलवाला जो ब्रश आहे त्याने मी लोअर लॅश करणार आहे. तुम्ही बघू शकता व्हॉल्यूम जो आहे तो खूप इन्क्रीज झालेला आहे, खूप व्हॉल्यूम दिसतो आहे. आणि ज्या लॅशेस आहे माझ्या त्या नॅचरली खूप सुंदर अशा दिसत आहेत आणि त्या इनहॅन्स पण झालेल्या आहेत. त्यानंतर जे लोअर लॅशला पण जो आहे छोटा मस्करा छोटा ब्रश त्याने लोअर लॅशेससुद्धा मी करून घेत आहे. आणि लोअर लॅशसुद्धा आपल्या सेपरेट आऊट होतात आणि त्यासुद्धा ज्या दिसत नाहीत आपल्याला डोळ्यांनी त्यासुद्धा तुमच्या एनहॅन्स होतात. त्यामुळं हा जो फेरारुसीचा मस्करा आहे तो बेसिकली खूप सुंदर आहे. ब्रायडल असू दे, सायडर असू दे किंवा सेल्फ मेकअप असू दे, तो सगळ्यांसाठी बेस्ट आहे. सो तुम्ही ते मेबेलिनचा सुद्धा मस्करा लावू शकता किंवा कुठलाही तुमच्याकडे चांगला मस्करा असेल तर तो ॲप्लाय करू शकता. माझ्याकडे जे प्रॉडक्ट अवेलेबल होते त्यावर मी हा मेकअप दाखवलेला आहे. त्यानंतर इथे शॉपरेलचं काजळ पेन्सिल आहे. शॉपरेलच्या काजळ पेन्सिलनी मी फक्त आउटर लाईनलाच मी काजळ करत आहे. फक्त मी फ्रंटला कुठल्याही प्रकारचं काजळ जास्त लावलेलं नाही आहे. फक्त आउटरलाच जे काजळ आहे ते ॲप्लाय केलेलं आहे. आणि थोडंसं कमी करून म्हणजेच थोडंसं काजळ हे करून फ्रंटला आपण थोडंसं स्मर्जिंग इफेक्ट दिलेला आहे.
सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं काजळ ॲप्लाय झाल्यानंतर डोळे जे आहेत ते थोडेसे तुम्हाला मोठे दिसायला लागतात. आणि काजळला लॉक करण्यासाठी तुमच्याकडे आय शॅडो पॅलेट असतं. आय शॅडो पॅलेटमधला कुठलाही शेड जो तुम्ही जो आय शॅडो म्हणून यूज केला आहे तो सुद्धा लॉकसुद्धा करू शकता. त्यानंतर इथे माझ्याकडे आयब्रो फिलर आहे. आयब्रो फिलर मी करत आहे. आयब्रो फिलरसाठी मी इथे पॅकचं जेल आयब्रो फिलर यूज केलेला आहे आणि पॅकचं जेल आयब्रो फिलर यूज करून आयब्रो फिलचा ब्रश घेतलेला आहे. त्याने व्यवस्थित ज्या आयब्रो आहेत त्या व्यवस्थित डिफाईन केलेल्या आहेत. दोनही आयब्रो ज्या आहेत त्या माझ्या खूप लाईट कलरच्या आहेत. त्याला थोडंसं एनहॅन्स करण्यासाठी मला इथे जेलचं जे आयब्रो फिलर आहे ते आवडतं. ज्यांच्या आयब्रो खूप जास्ती डार्क आहे त्यांनी जेल आयब्रो फिलर अवॉइड केलं तरी पण चालतं. पावडर आयब्रो फिलर यूज करा. ॲक्च्युली माझ्या ज्या आयब्रो आहेत त्या खूप लाईट आहेत. सो मी जेल आयब्रो फिलर जे आहे ते यूज करते. आणि मागचा जो ब्रश आहे त्या ब्रशनी व्यवस्थित आयब्रो ज्या आहेत त्या व्यवस्थित डिफाईन करून घेतलेल्या आहे. त्यानंतर मला करायचं आहे लिपस्टिक. सो लिपस्टिकसाठी ते माझ्याकडे शॉपरेलचं पॅलेट होतं. शॉपरेलच्या पॅलेटमधला एक न्यूड शेड मी सिलेक्ट केला आणि न्यूड शेड सिलेक्ट करून व्यवस्थित जे आहे ते लिपस्टिक करून घेत आहे. लिपस्टिकसाठी ते माझ्याकडे लिक्विड लिपस्टिक पण होती, पण आज माझ्याकडे एक पॅलेट असल्यामुळं मी पॅलेटमधला जो न्यूड शेड आहे थोडा पिंकिश असा शेड आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे. बिकॉज माझा आय मेकअप जो आहे तो सुद्धा खूप हेवी मी केलेला नाही, खूप सिम्पल आय मेकअप केलेला आहे. आणि माझा जो मेकअप आहे त्यामध्ये सुद्धा लिपस्टिक जी आहे ती मी थोडीशी न्यूड लिपस्टिक जी आहे ती यूज केलेली आहे. खूप डार्कर लिपस्टिक मी इथे यूज केलेली नाही आहे. सो तुम्ही बघू शकता. नंतर थोडासा जो टचअप आहे लिपस्टिकचा तो थोडासा मी मिक्स शेड म्हणजे 2 शेड जे आहेत लिपस्टिकमधले पॅलेटमधले ते 2 शेड मी मिक्स केलेलं आहे. शॉपरेलचं पॅलेट आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे लिपस्टिक माझी लावून झालेली आहे. ऑलमोस्ट माझा मेकअप जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. मी कुठल्याही प्रकारचं हायलायटर किंवा कुठल्याही प्रकारचं काहीही यूज केलेलं नाही. बस इनफ इतका मेकअप केलेला आहे. सो त्यानंतर जे आहे ते फिक्सिंग केलेलं आहे. युडीचा फिक्सिंग स्प्रे आहे आणि युडीच्या फिक्सिंग स्प्रेने मी व्यवस्थित जे आहे ते फिक्स करून घेतलेला आहे मेकअप. सो तुम्ही बघू शकता खूप सोपर सिम्पल आणि छोट्या स्टेपमध्ये मी हा मेकअप केलेला आहे. सो एकदम नॅचरल आणि सेटल असा मेकअप आहे. कुठल्याही प्रकारचा फिल्टर वगैरे यूज केलेला नाही आहे. सो माझा बिफोरचा फोटो तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये जो फेसवर ऑइलनेस किंवा जे काही डाग धब्बे आहेत फेसवरचे ते टोटली मी कवर केलेले आहे आणि खूप सोबर सिम्पल असा मेकअप केलेला आहे. सो तुम्हा सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला, माझ्या टेक्निक्स कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच टाईपचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करा. थँक्यू.